ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत गर्भसंस्कार या मालिकेमध्ये बालकांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर मालविका तांबे. ब्रेकवर जाण्यापूर्वी स्नेहा यांनी जो प्रश्न विचारला होता, त्यांचं 10 महिन्याचं बाळ आहे आणि त्या म्हणाल्यात की मला बाल हर्बल सिरप जे आहे ते कसं द्यायचं हे लक्षात येत नाहीये. याबद्दल सविस्तररीत्या आपण काय सांगाल? बघा, बाल हर्बल सिरप जे आहे ते अगदी सोपं आहेत. म्हणजे त्याच्या ॲक्च्युली पॅकिंगवरती सुद्धा आपण सगळं लिहिलेलंच आहे. पण तरीही तुम्ही अगदी सुरुवात करता आहात तेव्हा साधारण बाळाला 1 चमचा सकाळ संध्याकाळ असं तुम्ही सुरू करू शकता. सिरपची चव चांगलीच आहे, त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या मुलाला काही प्रॉब्लेम होईल चवीचा. पण आता मगाशी जे सांगितलं त्याच्यात मी कशासाठी असं सांगितलं, 2 महिन्याचं बाळ असल्यामुळे मी सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही उकळलेलं पाणी मिक्स करा. कारण की लहान मुलांना एकदम कुठलीही चव जी आहे ती कळालेली नसते, कधी मिळालेली नसते. त्यामुळे त्यांची रिॲक्शन्स जे असतात ते जरा वेगळ्या टाईपच्या असतात. पण जेव्हा एक बाळ 10 महिन्याचं असतं म्हणजे त्याचा नक्कीच अन्नप्राशन संस्कार झालेला असेल, काहीतरी खाण्यापिण्यामध्ये त्याच्या येतच असेल. म्हणजे आता बाल हर्बल सिरपसारख्या सिरपची चव उलट त्याला मनापासून आवडेलच. त्यामुळे सकाळ संध्याकाळ तुम्ही 1-1 चमचा ते सिरप द्यायला सुरू करा आणि साधारण मूल 2 वर्षाचं झालं की मग ते 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ बाल हर्बल सिरपसुद्धा द्यायला हरकत काही नाही आहे. मला आशा आहे की आता मूल जर का तुमचं 10 महिन्याचं आहे तर बाल हर्बल सिरप तर चांगलंच आहे. पण बरोबरीने ताई मला असं वाटतं की तुम्ही पंचामृत सुद्धा त्याला सुरू करावं. पंचामृताची रेसिपी आपण वेळोवेळी याच्यावरती सांगतच आलेलो आहोत. त्याच्यातली जी अमृत शतकरा म्हणून जे मुख्य ग्रॅन्युल्स आपण साखरेच्या ऐवजी टाकायला सांगत असतो, त्याचा मात्र लहान मुलांच्या एकूण वाढीमध्ये आणि स्पेशली त्यांच्या आपण म्हणतो ना ब्रेनची जी वाढ असते त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला परिणाम होताना दिसतो. पंचामृत हे चवीला खूप चांगलं आहेच, त्यामुळे मुलं कुठलीही सहसा त्याला नाकारत नाही. तर तसं जे पंचामृत सुद्धा जे आहे ते त्याच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही नक्की सुरू करावं. आणि अजून हे थंडीचे दिवस आहेत तर मसाज वगैरे हे जे काही सगळं रुटीन आहे ते अजूनही व्यवस्थितपणे पाळलेलं त्याच्या एकूणही इम्युनिटीच्या दृष्टीने, तब्येतीच्या दृष्टीने तुम्हाला योग्यच ठरेल असं मला असं वाटतं. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आता मसाजचा उल्लेख केला आहे, तर मला असं म्हणायचं आहे की साधारणपणे हा दिवस तर थंडीचे आहेत, म्हणजे हो. वातावरणामध्ये तर गारवा आहे. तर अशा वेळी लहान मुलांना मसाजसाठी आपल्याला पूर्ण त्यांचे कपडे काढून उघडं करावं लागतं आणि त्याला हो, ती हो. वाजत असते थंडी. हो. तर आपण नेमकं कुठल्या पद्धतीने त्यांना मसाजला कुठली वेळ योग्य आहे, कसं करावं, हे जर तुम्ही त्या सगळ्या नवीन मातांना समजावून सांगितलं तर त्यांच्या लक्षात येईल, नाही तर खूप गोंधळ उडतो. अगदी खरं आहे. खरं तर थंडी अशी वेळ आहे ना की म्हणजे नुसते बाळच नव्हे, अगदी सगळ्या वयोगटातल्या लोकांनी खरं तेल जे आहे ते लावायलाच पाहिजे अंगाला. लहान मुलांना एस्पेशली जेव्हा लावायचं असेल ना तेव्हा निर्वात स्थान सांगितलेलं आहे, म्हणजे जिथे वारा खेळत नाहीये अशी जागा आपल्याला सांगितलेली आहे. तर त्याच्याकरता कुठलं तरी घरातलं एक जे छोटं रूम असेल जे आपल्याला पटकन हीटर लावून गरम करता येण्यासारखं असेल, अशा जागी खरं बाळाला घेऊन बसलेलं चांगलं. हीटर आधीपासून लावून ठेवायचं साधारण अर्धा तास तरी, की ज्याने ऊब जी आहे रूममध्ये ती नीट तयार होत असते. आणि त्याच्यानंतर दार तुम्ही बंद करूनच बाळाला जे तेल जे आहे ते लावायला पाहिजे. आता लावताना सुद्धा बाळाला काही संपूर्ण खरं उघडं करायची गरज नसते. तुम्ही पार्ट बाय पार्ट जसं आपण तेल लावायला सांगितलेलं आहे की आधी तळपायापासून सुरू करून पाय संपूर्ण कंप्लीट करायचे, मग पोट, मग छाती, मग हात. तर अशा प्रकारे आपल्याला जे स्टेप वाईज आहे तसं आपल्याला तेल जे आहे ते लावलं तर संपूर्णपणे खरं बाळाला उघडंही करण्याची गरज नसते. तेल जे आहे ते आपल्याला कोंबट करूनच वापरायला पाहिजे. तर अशा प्रकारची जी काळजी आहे ती आपण बाळाच्या मसाजच्या वेळेस घेतली तर त्या मसाजचा उलट उपयोग होतो. त्याचा कुठल्या थंडी वाऱ्याचा वगैरे जो त्रास आहे तो त्याच्यामधनं होत नाही. आणि तरीही नुसती थंडी सहन करण्यापेक्षा चांगलं तेल लागलेल्या शरीरावरती जर का थोडी थंडी वाजली तरी त्याचा एवढा त्रास होत नाही, कारण की तेलाची स्वतःची पण एक ऊब असते आणि वात कमी होतो त्याने. संपूर्ण एकूण आपण म्हणतो ना की सर्क्युलेशन सगळं वाढलेलं असतं. तर तशी ही मसाज झाल्यानंतरची थंडी जी असते ती कमीच वाजत असते. आणि त्याच्यानंतर आता मसाज झाल्या लगेचच आंघोळ खरं घालायची गरज नाही. तुम्ही कुठले तरी कपडे जे मुलाचे तुम्हाला आवडत नसतील तर तसे बाजूला ठेवून द्यायचे आणि ते मसाज झाल्या त्या मुलाला ते कपडे घालून तुम्ही थोडा वेळ त्या रूममध्ये साधारण अर्धा पाऊण तरी तास तरी थांबला आणि त्यानंतर मग त्याला अंघोळ घातली तर ते जास्त योग्य ठरतं. जनरली काय होतं की लगेचच एक आपण म्हणतो ना की मगाशी तुम्ही असं म्हणलात की सकाळची वेळ जी आहे ती सगळी याच्यातच जाते. त्यामुळे लगबग घाई आपण जी म्हणतो ती त्याच्यामध्ये असतेच आणि मग पटकन मसाज आणि अंघोळ हे एक रुटीन आपलं उरकलं गेलं की हुश
असं हो, वाटत हो. असतं आईला. तर तसं नका करू. उलट यावेळेसचं जे तेल आहे ते नीट जिरून शरीरामध्ये व्यवस्थित कामास घेता येतं. त्यामुळे आत्ता तर मसाजला अगदी आपण व्यवस्थित वेळ जो आहे तो दिला पाहिजे. अगदी लहान मूल असलं तरी त्याला अंगाला तेल लावायला साधारण एक 10-15 मिनिटं तरी मिनिमम लागतात. त्यामुळे ते व्यवस्थित तेल पाणी करणं हे आत्ताच्या आपल्या म्हणूया की आपल्या ऋतुकाळाची जी आहे ती गरज असते. आणि तेल लावून छान बाळ तुमचं गुटगुटीत, तर मी म्हणणार नाही का की सगळ्या लोकांना अगदी खूप जाड बाळ असलं तर त्याला गुटगुटीत समजतात. पण त्याची एकूणच हेल्थ जी आहे ती सगळी व्यवस्थित राहायला मदत मिळेल. नक्कीच. आपण एक फोन घेतोय. सीमा आपल्याशी बोलतात कोल्हापूरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हां, हॅलो. माझा मुलगा 9 वर्षाचा आहे आता. ओके, हां. तो बोलताना खूप अडकतोय. 9 वर्षाचा आहे. वर्षाचा आहे आणि खूप अडकतोय. आता आलीचं तर त्याला 1 वर्ष बोलायचं म्हणजे अवघड झालं. अच्छा, अच्छा. आणि सुरुवातीला ताई जेव्हा त्याचं बोलणं सुरू झालं साधारण 1.5-2 वर्षाकडे, तेव्हा हां, व्यवस्थित तो बोलायचं आणि नंतर कधीतरी हे अडकणं सुरू बोलायचा. झालंय? हां, बोलायचा पण आता शिरा सांगून आता गळ्यावर शिरा ताणायचं. काय? शिरा म्हणजे असं ताकद लावून बोलल्यासारखं बोलायचा. हां, हां, हां. हां. ओके. हां, आणि सुरुवातीला एवढं म्हणजे जास्त बोलत नव्हता. अलीकडे आता जास्त बोलायला लागला तो. ओके. अच्छा, अच्छा. ठीक आहे. काय सांगाल? कसं आहे ताई, की काही कारणांमुळे म्हणजे आयदर आपल्या घरामध्ये काहीतरी घडलं असावं किंवा कधीतरी शाळेत सुद्धा काही वेगळे प्रसंग घडल्यामुळे सुद्धा मुलांच्या बोलण्यामध्ये दोष येताना आपल्याला दिसतो. हं, हं. म्हणजे मुलं काही गोष्टींनी घाबरली, तर बोलण्यात येणारा जो दोष असतो तो वेगळा आणि लहानपणापासून बोलताच येत नाही आणि तेव्हापासूनच अडखळतात ते, त्याचा जो दोष असतो तो वेगळा. त्यामुळे दोन्ही करता आपल्याला विचार जो आहे औषध पद्धतीचा तो वेगळ्या दृष्टीने करावा लागतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं, की पहिले तुम्ही एकदा तज्ञांचं मार्गदर्शन नक्की घ्यावं आणि त्याचं जे कारण आहे ते समजून मग त्याच्यावरती औषधोपचार आपल्याला जास्त व्यवस्थित करता येईल. पण दोन्हीही केसेसमध्ये चालण्यासारखे जे औषधं आहेत ते मी तुम्हाला आत्ता सांगते, की मुख्य कसं आहे, की आपलं संतुलन ब्रह्मलीन सिरप जे आहे, हं, हं, ते हं. तुम्ही मुलाला लगेच सकाळ-संध्याकाळ 2-2 चमचे आहेत ते द्यायला सुरू करावं. तसंच संतुलन ब्रह्मलीन घृत जे आहे, ते सुद्धा सकाळी अनुष्यपोटी तुम्ही मुलाला 1 चमचा द्यायला लगेच सुरू करावं. घरी जे कुठलं तुमच्या घरी आपण म्हणतो ना, की जी परंपरा चालत आलेली असेल तशा प्रकारचे काही स्तोत्र वगैरे देवाची म्हटली जात असतील, तर ती तुम्ही मुलाला लगेच सुरू करा. त्याच्याबरोबर बसून म्हणा, त्याच्याकडून म्हणवून घ्या आणि त्याच बरोबरीने जमत असलं तर खरं गणपतीचं कुठलं तरी स्तोत्र जे आहे, जे तुम्ही त्याला शिकवू शकाल, तर तशा प्रकारचं कुठलं तरी स्तोत्र जे अगदी शुद्ध तुमच्यापैकी कोणाला तरी म्हणता येईल, तसंही त्या मुलाला रोज तुम्ही म्हणायला लावा. ते शक्य नसलं तर डॉक्टर श्री बालाजी तांब्यांची जी ध्वनिफिती आहे ओंकार गणेश म्हणून, ती सुद्धा तुम्ही त्याला ऐकवली आणि त्याच्या बरोबर जरी म्हणायला त्याला सांगितलं, तर त्याचाही आपल्याला या केसमध्ये चांगला उपयोग होताना दिसेल. हं, हं, हं. आणि बरोबरीने एक व्यायाम तो जे करू शकतो म्हणजे आता 10 वर्षाचा मुलगा आहे, तर साधारण जे वाचन आहे, ते त्याला चांगल्या प्रमाणात जमत असेल, तर त्याच्या कुठल्याही कोर्समधलं बुक जे आहे, ते हातामध्ये घेऊन आरशासमोर उभं राहून 4-4, 5-5 वाक्य हळू-हळू एक-एक शब्दावरती जोर देत नीट बोलायची. म्हणजे त्यातला कुठला शब्द अडखळतोय, कुठला अक्षर बोलायला त्रास होतोय, हं, हं. हेही तुम्हाला उमजायला मदत मिळेल. हं, आणि हं. मग त्याबरोबरीने तज्ञांचा सल्ला जो घ्याल, औषधोपचार जे कराल, तर त्याच्याने नक्कीच हा जो त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकेल. नक्कीच. म्हणजे स्वतःचे जे शब्दोच्चार जे आपल्याला अगदी. व्यवस्थित करायचा आहे ह्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्ही प्रयत्न करा आणि तज्ञांचा सल्ला तुम्ही नक्कीच घ्या. डॉक्टरांकडून आपण माहिती करून घेणारच आहोत, पण घेतोय एक छोटंसं ब्रेक.